शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी GR घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. तुम्ही पहिली फ्रेम लावायची होती, मी 2-3 न्यायची. गरीब बरं माझी करतो. गरीब मराठा समाज खूप होरपळत होता. तो होरपळताना बघवत नव्हता. मी कधी ओके 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 करतो. नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा ओके चालतंय. ते गोष्ट कधी एखाद्या वेळेस 1-2 पावलं माग पुढं सरकलो असं. झाली का शेट? ओके चालतं. एखाद्या अगदी चूक झाली पण असं. ओके चालतंय. पण मला दिसत होतं ओके समाज लई तडफडतोय. लेकीवाडी हलू नका कॅमेरा. पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं. आणि रात्रंदिवस माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागू नये. त्याने केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात एकता. या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत कधी शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य झिजवलं. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठवाडा, इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाही तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात हे म्हणून मिळू देत नव्हते. आपले आणि दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याने पितूर नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितुरांनी समजून घ्यायला पाहिजे. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमची तुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं. आमच्या सोबत तर नाहीच, पण मिळालंय त्याच्या सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं. एक सांगू का, 45 वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं यांना, पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यात हिंडले, फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचले, याच्यातच यांनी यांचे मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही आलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी
एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं, 3 कोटी मराठी आरक्षणाला घातलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा. खरं सांगतो तुम्हाला, पटवून घेत जा. पोरं आपल्याला मोठे करायचे, नाव ठेवणाऱ्याला लेकरं बाळ नाही मोठे करायचे. आपले लेकरं बाळ आपल्याला मोठे करायचे. जे मिळालंय ना ते पण खूप मिळालंय. गावाचे गावं निघायला लागले, राहिलेले निघतील. समाधानी राजा, ओताळं वागायचं नको. कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायनात आणि थोडं थोडं पण मिळून द्यायनात. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीनं जाऊन डावत टाकून सगळ्यांच्या मुडक्यावर पाय दिलेत. थोडं हुशारीने चला. खाताना विचार करा, गरम आहे का गार झालंय. नको बरं, समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, आंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो, मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही तर काय अर्थ नाही.